नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय दीपवाहिनी। आज भाऊबीज म्हणजेच भाऊ आणि बहिणीच्या अतूट बंधनाचा क्षण। याच भाऊबीज निमित्ताने दीपवाहिनी परिवारातर्फे तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। आता सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। योगेश कदम हे सातत्याने पत्रकार परिषद घेऊन लोकांच्यात संभ्रम निर्माण करतात। माजी आमदार संजयराव कदम यांची प्रतिक्रिया। दापोलीत भाजपा योगेशदादांचेच काम करणार, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक यांची माहिती। चिपळूण शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ आणि आमदार भास्कर जाधव परिवारातर्फे फराळ स्नेहबंदाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। दिवाळी हा हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण। 5 दिवसीय या दिवाळी सणामध्ये भाऊबीज 5व्या दिवशी साजरी केली जाते। भाऊबीज यमद्वितीया असं देखील म्हणतात। भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या नात्यावरती आधारित एक सण आहे, जो मोठ्या श्रद्धेने आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जातो। रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या प्रेमाला समर्पित असलेला दुसरा सण। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, त्याला शुभेच्छा देखील देते। यमदेवता या दिवशी विशेष वेळ काढून आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेले होते, अशी एक पौराणिक कथा आहे। या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी भोजन केलं, म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो। या दिवशी नदीत स्नान करणं अत्यंत पवित्र मानलं जातं। असं केल्याने त्याला त्या वर्षी यमापासून भय नसतं असा समज आहे। आज घरोघरी भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। तुम्हा सर्वांना दीपवाहिनी परिवारातर्फे पुन्हा एकदा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता पुढची बातमी ती म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार योगेशदादा कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एबी फॉर्मवरती सातत्याने पत्रकार परिषद घेऊन लोकांच्यात संभ्रम निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया देत माजी आमदार संजयराव कदम यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केले। पाहूयात काय म्हणतात ते। मी 2 अर्ज भरले होते आणि दोन्ही अर्ज माझे नंतरच्या छाननीमध्ये ते वैध झाले, परंतु छाननी झाली तरी पण रामदास कदमचे पुत्र योगेश कदम की संजय कदमना एबी फॉर्म मिळणारच नव्हता। तिथे आमचे काका सदानंद कदम आप्पा यांना सगळेजण आप्पा म्हणतात, पण मुद्दाम का ते हिणवून माझे काका म्हणायचं। आणि त्याच्यामध्ये हे मुलासाठी उमेदवारी आणला गेले होते। मी या ठिकाणी खुलासा करतो की 24 तारीख गुरुवारी आम्ही अर्ज भरला, तेव्हा अर्ज भरण्यापूर्वी दापोली जात असताना भरण्याचं जागृत काळकाई देवस्थान असेल, गणपती मंदिर जागृत खेडचं सिद्धिविनायक मंदिर असेल, या सगळ्या मंदिरामध्ये सदानंद आप्पा कदम, त्यांच्या मिसेस सुरेखाताई असतील, पुत्र अनिकेत कदम असतील, ही सगळी फॅमिली माझ्या सोबत होते। मी त्यांच्या गाडीत होतो। आम्ही सगळ्यांनी एकत्रित जाऊन दापोलीमध्ये प्रांत ऑफिसमध्ये तो अर्ज भरला। तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात आम्ही योगेशदादा कदम यांचे समर्थन करणार नाही, शिवसेनेचे उमेदवार म्हणून आम्हाला ते मान्य नाही, अशा स्वरूपाची भूमिका काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मांडली होती। त्यामुळे राज्यात जरी युती असली तरी या मतदारसंघात मात्र स्थानिक भाजप आणि शिवसेना यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता। त्यानंतर आता निवडणुका जाहीर होऊन महायुतीमधून शिवसेनेचे उमेदवार दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हेच निश्चित झाले। त्यांची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली। अशातच नेमकी भाजपाची भूमिका काय याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतानाच या सगळ्यावरती भाजपाचे प्रदेश युवा कार्यकारिणी सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा मोर्चाचे सहप्रभारी अक्षय फाटक यांनी आम्ही महायुतीचेच काम करणार, आम्ही योगेशदादांचेच काम करणार, कोणीही महायुतीच्या विरोधात नाही, दापोली भाजपाही महायुतीचेच काम करणार असल्याची स्पष्ट रोखठोक भूमिका त्यांनी मांडली की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती हा वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार यावं, त्याच्यानंतर हिंदुत्ववादी सरकार यावं, विकासाचा पूर्णपणे विचार करणारं सरकार यावं, ही पूर्णपणे वरिष्ठांची भूमिका आहे आणि ही पूर्णपणे भाजपची भूमिका आहे। ते करत असताना एकदा महायुती झाली की त्याच्यानंतर म्हणजे भाजप कोणाबरोबर काम करणार, राष्ट्रवादी कोणाबरोबर काम करणार, राष्ट्रवादी अजित पवार गट कोणाबरोबर काम करणार किंवा शिंदे साहेबांची शिवसेना ही कोणाबरोबर काम करणार, हा खरं तर प्रश्न फार मोठा काय उपस्थित होतच नाही।
अर्थात प्रत्येकाने ह्या महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षांनी अर्थात काम महायुतीचंच केलं पाहिजे, ह्याच्यात काय खरं तर शंका नाही. तरीसुद्धा काय होतं की बरेच वेळा स्थानिक राजकारणं असतील किंवा स्थानिक ठिकाणचे नाराजी असेल तर ती वेगवेगळ्या विषयामुळे होत असते. तीही अतिशय नैसर्गिक आहे आणि त्याच्यातही काय फार मोठं चूक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण तरी पण हे होत असताना म्हणजे आता मी युवा मोर्चाचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला आता मी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहप्रभारी आहे युवा मोर्चाचा. आता आमचे प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर होते सिंधुदुर्गच्या, त्यावेळेला पण जी काय चर्चा झाली त्यानुसार त्यांचं म्हणणं, प्रत्येकाचं म्हणणं हेच आहे की 100% कुठच्याही प्रकारे आपल्याला महायुतीचंच काम करायचं आहे. आपापल्या विधानसभेमध्ये जो महायुतीचा उमेदवार असेल, भले त्याच्याशी तुमचं पटत असो नसो, तुमचे काय एकमेकांजवळ कुठच्याही प्रकारची काही चर्चा जरी असली तरी आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की लांबच्या आणि मोठ्या प्रमाणावरचा फायदा जर आपल्याला बघायचा असेल आणि महायुतीचं सरकार जर यायला हवं असेल तर ह्याच्यामध्ये कुठचेही मतभेद हेवेदावे हे आपण ठेवू शकत नाही. आणि जरी ते असतील तरी ते तात्कालीन गोष्टी पूर्णपणे बाजूला ठेवून महायुतीचाच उमेदवार कसा निवडून येईल ह्याच्यासाठी 100% भूमिका असणं हे स्वाभाविक आहे. आपण ह्या सगळ्याचा विचार करताना थोडंसं मागे पण जावं लागेल. लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेलासुद्धा आपण धैर्यशील दादा पाटील की जे आमचे नेतृत्व आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचं, त्यांच्यासाठी प्रचंड मोठा आग्रह किंवा त्यांनाच सीट मिळावी याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने आग्रह धरलाच होता ना. तरीसुद्धा एकदा महायुती म्हणून निर्णय झाल्यानंतर तटकरे साहेबांसाठी हायेस्ट काम केलेला पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. माझं स्वतःचं मी सांगतो, मी जालगाव गावचं सरपंच आहे. जालगावमधनं म्हणजे अख्ख्या तालुक्यामधनं खूप कमी ठिकाणी तटकरे साहेबांना लीड मिळालं. तरीसुद्धा जालगाव हे असं गाव आहे माझं जिथे मी सरपंच आहे की तिथून तटकरे साहेबांना लीड मिळालं. म्हणजे एकदा काम. आणि चिपळूण शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय. चिपळूण शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी भाऊबीजच्या दिवशी सकाळी चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थानला श्रीफळ अर्पण करून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते बहुसंख्येने उपस्थित होते. तरी सोमवारी प्रचार फेरी सुरू होणार आहे असं निश्चित करण्यात आलं. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांना उमेदवारी मिळाली आहे. यानंतर प्रशांत यादव यांनी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चिपळूण ग्रामीण भागातील गावभेट दौरा करून मतदारांशी संवाद साधला. तरी या दौऱ्याला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला. तर आमदार भास्कर जाधव आणि परिवारातर्फे फराळ स्नेहबंदाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे नेते, माजी मंत्री आमदार भास्कर जाधव आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापूजा आणि फराळ स्नेहबंदाचा या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या सुवर्ण भास्कर या निवासस्थानी करण्यात आलं होतं. गत वर्षापासून भास्कर जाधव आणि परिवार दिवाळी पाडव्याच्या दिवशी फराळ स्नेहबंदाचा या कौटुंबिक कार्यक्रमाचं आयोजन करतात. या कौटुंबिक कार्यक्रमाला भेट देऊन दिवाळीचा फराळ खाण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व धर्मीय लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सारे जण मंत्रमुग्ध होतील अशा सुरेल गायनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अगदी गरीबातील गरीब ते श्रीमंतातील श्रीमंत माणूस देखील भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना आणि त्यांच्या परिवाराला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळाला. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.